नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेश भैसारे आपलं सर्वांचं आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 25 मालतीची चतुराई शिकणार आहोत. मालतीची चतुराई या पाठामध्ये मालती आणि मलन्ना या शेतकरी जोडप्याचा बैल चोरीला जातो आणि नंतर मालती अत्यंत चतुराईने आपला बैल कशा प्रकारे परत मिळवते तिच्या चतुराईचे वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. चला तर मग आपण सुद्धा मालतीची चतुराई हा पाठ शिकायला सुरुवात करूया. मल्लण्णा शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी दिले. मल्लण्णा खेत पे से घर आया. उसने दोनों बैलों को गोठे में बांध दिया. उन्हें चारा पाणी दिया. हात पाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. हाथ पैर धोकर मल्लण्णा घर के अंदर गया. उसकी पत्नी मालती ने सब्जी और भाकर बनाई थी. दोनों ने खाना खाया. मल्लण्णा शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. मल्लण्णा दिन भर काम करके बहुत थक गया था. उसे जल्दी नींद आ गई. सकाळी तो लवकर उठला. सवेरे वो जल्दी उठा. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दूसरा बैल गायब. जब मल्लण्णा सवेरे जल्दी उठकर बाहर आता है तो वह देखता है कि गोठे में एक ही बैल है और दूसरा बैल गायब हो गया है. वह कहीं दिख नहीं रहा है. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मल्लण्णाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. मल्लण्णा ने मालती से कहा, गोठे में एक ही बैल है, दूसरा बैल कहाँ गया है? यह सुनकर मालती को भी आश्चर्य हुआ और वह दौड़कर बाहर आई. मल्लण्णाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. मल्लण्णा और मालती ने पूरे गांव में बैल को ढूंढा. गांवभर शोध घेतला पण बैल कहीं सापडेना. पूरा गांव ढूंढ लिया मगर बैल कहीं पर भी नहीं मिला. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे? बैल कुठे गेला असेल? एकच बैल. दोनों थककर घर वापस आए और सोच में पड़ गए कि अब क्या करना चाहिए. हमारे पास अभी एक ही बैल है, एक बैल कहीं खो गया है. शेती कशी करायची? मल्लण्णा डोक्याला हात लावून बसला. अब हम लोग खेती कैसे करेंगे? इस सोच में मल्लण्णा बैठ गया. 3-4 दिवस गेले. मल्लण्णा मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ. तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरीदी करू. 3-4 दिन के बाद मल्लण्णा ने मालती से कहा, हम लोग तालुका जाएंगे. वहां पर बैल का बाजार भरता है, वहां से एक बैल खरेदी कर कर लाएंगे. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? मालतीने कहा, सही कह रहे हो. एक बैल की सहायता से हम लोग खेत को कैसे जोतेंगे? दोघे तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. मालती और मल्लण्णा दोनों तालुका आए और बैल के बाजार में पहुंचे. वहां पर बैलों की खरीदी की जा रही थी और कुछ लोग बैलों को बेच रहे थे. मालती और मल्लण्णा उनके पास में जो बैल बचा था बिल्कुल वैसा ही बैल ढूंढ रहे थे. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. उतने में मालती को उनका जो बैल गुम हो गया था वह बैल दिखा. वे दोनों दौड़कर उस बैल के पास पहुंचे. हा तर आमचा बैल असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले. अरे यह तो हमारा ही बैल है. ऐसे कहते हुए मालती उस बैल को प्यार करने लगी.
या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. इस आदमी ने हमारा बैल चोरी किया है, ऐसे कहते हुए मालती जोर जोर से चिल्लाने लगी. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. जिस व्यक्ति ने बैल को चोरी किया था वह डर गया, मगर वह उल्टा मालती से झगड़ा करने लगा. तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. मैं आपका बैल क्यों चुराऊंगा? यह मेरा खुद का ही बैल है. इस बैल को मैंने छोटे से बड़ा किया है. इस तरह से वह मालते के साथ बात करने लगा. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. उस बैल के आजूबाजू बहुत सारे लोग जमा हो गए. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला. मालती के ध्यान में आ चुका था, यह चोर आसानी से उनका बैल उन्हें वापस करने वाला नहीं है. कुछ तो भी तरकीब लगानी पड़ेगी. मालती ने क्या किया? उस बैल की आंखों पर हात रखा. सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे? डावा कि उजवा? मालती ने चोराला विचारले. मालती ने उस चोर से पूछा, बताओ, इस बैल की कौन सी आंख अंधी है, लेफ्ट साइड की या राइट साइड की? चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू है. चोर कंफ्यूज हो गया और उसने कहा कि मेरे बैल का लेफ्ट वाली आंख अंधी है. नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा, नाहीतर तो माझा आहे, मालती म्हणाली. मालती ने कहा, पक्का ना? अगर इस बैल की लेफ्ट साइड की आंख अंधी है तो यह बैल तुम्हारा है, नहीं तो ये बैल मेरा है. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. चोर सोच में पड़ गया. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा, और उसे ऐसा लगा कि इस बैल की लेफ्ट वाली आंख अंधी नहीं होगी. नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू है, चोर पटकन म्हणाला. और उसने मालती से कहा, नहीं नहीं, मेरे बैल की राइट साइड की आंख अंधी है. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला. तब मालतीने बैल की आंखों से हात निकाला. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. मालती ने कहा कि इस बैल की दोनों आंखें अच्छी है. यह सुनते ही उस चोर को समझ में आ गया कि उसकी चोरी पकड़ी गई है. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मलन्ना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. सभी लोगों ने मालती की चतुराई का बहुत कौतुक किया और उस चोर को पकड़कर पुलिस के हवाले कर दिया. मालती और मलन्ना उस बैल को लेकर खुशी खुशी अपने घर लौट आए. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण बघितले की मालती आणि मलन्ना यांचा बैल चोरी गेल्यानंतर मालतीने अत्यंत चतुराईने चोराला पकडले. आपण सुद्धा कठीण प्रसंगामध्ये घाबरून न जाता चतुराईने कठीण प्रसंगावर मात केली पाहिजे. धन्यवाद.